आपल्या कोल्हापूरसाठी महायुतीने इतकं छान काम केलेलं आहे की आपल्याला नगरसेविका निवडा किंवा नगरसेवक निवडा, पण तो आपल्या प्रभागातला आणि लोकल असा असला पाहिजे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील दिग्गज उमेदवारांना भेटतोय आणि आज आपल्यासोबत आहेत प्रभाग 20 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नेहा तेंडुलकर मॅडम. मॅडम नमस्कार, मी आपलं आमच्या के न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो. मॅडम, प्रचारादरम्यान आपलं प्रभागामध्ये फिरणं होतंय, एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? प्रचारादरम्यान आता गेले 2 महिने झाले मी आपल्या प्रभागामध्ये फिरत आहे. महायुतीला नक्कीच प्रतिसाद खूप छान आहे, लक्षात घ्या. कारण आज जर आपण पाहिलं तर आपल्या कोल्हापूरसाठी महायुतीने इतकं छान काम केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर आज आपलं कोल्हापूरचं एअरपोर्ट इतकं छान झालेलं आहे, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन इतकं छान झालेलं आहे. याच पद्धतीने आमच्या महालक्ष्मी मंदिरासाठी भरघोस असा निधी आमच्या या महायुती सरकारकडून आला. अहो एवढंच काय, तर आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की ज्या कामासाठी आम्हाला मुंबईमध्ये जावं लागतं ते सर्किट बेंच देखील आज कोल्हापूरमध्ये आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि एवढंच काय, तर शिक्षणासाठी आज गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज देखील आपल्या या माहिती सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. तर इतकं छान काम झालेलं असताना नक्कीच खूप छान असा प्रतिसाद मला आपल्या प्रभागामधून मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक महिला उमेदवार आहे आणि मला माझ्या महिला शक्तीकडून खूप असा छान प्रतिसाद आज मिळत आहे. नक्कीच या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले विजन काय आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर जे बेसिक मूलभूत प्रश्न आहेत, लक्षात घ्या, रोड्स, गटर्स, लाईट्स, तर हेच कामं आज आपल्या प्रभागामध्ये झालेली नाही आहेत. तर सर्वात पहिला तर ते इम्पॉर्टन्स आहेच, कारण त्या प्रायोरिटी आहेत, लक्षात घ्या, आज लोकांच्या. याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्या एरियामध्ये एक छान सुशोभित बगीचे असले पाहिजेत, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी. याच पद्धतीने विरंगुळा केंद्र असले पाहिजेत. आणि जर आपण पाहिलं तर पिण्याचं स्वच्छ पाणी असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, ॲक्च्युली 10 वर्ष झालं मी स्वराज्य महिला मंचाअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी काम करते. तर माझी तर अशी खूप मनापासून इच्छा आहे की महिलांच्यासाठी वॉशरूम झाले पाहिजे. प्रभागातील मतदारांना काय आव्हान कराल? तर आज आमच्या प्रभाग क्रमांक 20 मधील जे मतदार आहेत, लक्षात घ्या, तर अतिशय सुजान असे मतदार ते आहेत. ते जाणतात की इतक्या 15 ते 20 वर्ष सत्ता कुणाच्या हातात होती आणि किती काम झालेलं आहे आपल्या प्रभागामध्ये आणि किती काम झालेलं नाही आहे. आता आमचे माननीय अमल माडिक साहेब जेव्हापासून निवडून आलेले आहेत, लक्षात घ्या, तेव्हापासून देवकर पानन टू वाशीनाका रस्ता त्यांनी लगेचच मंजूर करून दिला. तसेच आमच्या प्रभाग क्रमांक 20 साठी भरघोस असा निधी आज सरांनी आमच्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे इथं प्रभाग क्रमांक 20 मधील मी सर्व वोटर्सना असं निवेदन करेन की आपल्याला नगरसेविका निवडा किंवा नगरसेवक निवडा, पण तो आपल्या प्रभागातला आणि लोकल असा असला पाहिजे. धन्यवाद. तर आता आपल्यासोबत बोलत असताना आदरणीय प्रभाग 20 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नेहा तेंडुलकर मॅडम यांनी कोल्हापूर स्मार्ट सिटी होण्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगल्या पद्धतीचे आपले विजन मांडलेत. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. के न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.